नमस्कार मित्रांनो, PG9 अकॅडमीमध्ये आपलं सहर्ष स्वागत. मित्रांनो, शिक्षक भरती 2022 मधील जी काही प्रोसेस चालू आहे, जिल्हा परिषदमध्ये समुपदेशन, पदस्थापना, पदनिवड यानंतर शिक्षकांची जॉइनिंग करून घेणे याबाबत जी काही प्रक्रिया चालू आहे त्यासंबंधी आज नवीन अपडेट झाली आहे. ती म्हणजे जिल्हा परिषद रत्नागिरी येथील जी काही पदस्थापना होती, समुपदेशन प्रक्रिया होती ती स्थगित केली गेली होती आणि त्यानंतर आता पुन्हा नवीन तारीख दिली गेली आहे. तर काय आहे नवीन तारीख आणि कोणत्या तारखेला किती वाजता समुपदेशनासाठी शिक्षकांना बोलवण्यात आले आहे, याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. रत्नागिरी जिल्हा परिषदची जी काही समुपदेशन प्रक्रिया आहे तर त्यासंबंधी जे काही त्यांनी नोटिफिकेशन दिलं आहे त्याविषयी माहिती पाहूया. पवित्र प्रणालीद्वारे मित्रांनो, नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. पवित्र प्रणालीद्वारे सन 2024 मधील निवड झालेले सर्व उमेदवार एकूण 1068 मित्रांनो 1068 उमेदवारांना हे नोटिफिकेशन जारी केले आहे जिल्हा परिषद रत्नागिरीद्वारे. विषय शिक्षण सेवक भरती प्रक्रिया सन 2024 मध्ये निवड झालेले समुपदेशन प्रक्रियेस उपस्थित राहण्याबाबत उपरोक्त विषयान्वये पवित्र प्रणालीद्वारे सन 2024 मध्ये शिक्षण सेवक भरती प्रक्रियेमध्ये आपली निवड झालेली आहे. तरी आपण दिनांक 19/3/2024 व दिनांक 20/3/2024 रोजी खालील नमूद केलेल्या वेळापत्रकानुसार राधाबाई जागृष्टे हायस्कूल कुवारबाव रत्नागिरी येथे सकाळी ठीक 8 वाजता समुपदेशनाकरिता उपस्थित राहावे. ज्यांची नियुक्ती प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त व खेळाडू या आरक्षणामधून झाली आहे, त्यांच्या प्रमाणपत्राची पडताळणी संबंधित कार्यालयातून होऊन त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यांना नियुक्ती दिली जाईल व अशा उमेदवारांनी त्यांचे मूळ प्रमाणपत्र घेऊन समुपदेशनाकरिता उपस्थित राहावे. दिनांक 19/3/2024 वेळ सकाळी 9 ते संध्याकाळी 9:30 पर्यंत. तपशील पोस्ट वाईज यादीनुसार उपशिक्षक मराठी दिव्यांग उमेदवार गुणक्रमानुसार मराठी माध्यम उमेदवार संख्या 21. त्यानंतर पदवीधर भाषा दिव्यांग उमेदवार गुणक्रमांकानुसार मराठी माध्यम 8 उमेदवार आहेत त्याकरिता. पदवीधर विज्ञान गणित दिव्यांग त्याचप्रमाणे उमेदवार गुणक्रमानुसार मराठी माध्यम 2 पदे आहेत. त्यानंतर मित्रांनो सकाळी 9:30 ते दुपारी 12-12:30 वाजेपर्यंत उपशिक्षक महिला गुणक्रमानुसार 1 ते 419 मधील मराठी माध्यम 200 पदे आहेत मित्रांनो. त्यानंतर दुपारी 12:30 ते दुपारी 2:30 वाजेपर्यंत उपशिक्षक महिला गुणक्रमानुसार 420 ते 759 मधील मराठी माध्यम 159 उमेदवार आहेत. त्यानंतर दुपारी 3 ते दुपारी 3:30 वाजेपर्यंत पदवीधर भाषा महिला गुणक्रमानुसार मराठी माध्यम 21 पदे. त्यानंतर दुपारी 3:30 ते सायंकाळी 4:30 वाजेपर्यंत पदवीधर विज्ञान गणित महिला गुणक्रमानुसार मराठी माध्यम 75 पदे. त्यानंतर दिव्यांग व महिला एकूण 496. सकाळी 9 ते 10 वाजेपर्यंत उर्दू सर्व उपशिक्षक व पदवीधर दिव्यांग महिला पुरुष गुणानुक्रमानुसार 58 पदे. त्यानंतर मित्रांनो सकाळी 10 ते दुपारी 12 वाजेपर्यंत उपशिक्षक पुरुष गुणक्रमानुसार 1 ते 336 पदे मधील मराठी माध्यम. त्यानंतर एकूण पदे आहेत 205. बुधवार दिनांक 20/3/2024 रोजी दुपारी 12 ते दुपारी 2 वाजेपर्यंत उपशिक्षक पुरुष गुणक्रमानुसार 337 ते 759. त्यानंतर मधील मराठी माध्यम एकूण पदे आहेत 174. त्यानंतर दुपारी 2:30 ते 3 वाजेपर्यंत पदवीधर भाषा पुरुष गुणक्रमानुसार मराठी माध्यम 47 पदे. त्यानंतर दुपारी 3 ते 4 वाजेपर्यंत पदवीधर विज्ञान गणित पुरुष गुणक्रमानुसार मराठी माध्यम 88 पदे. एकूण पुरुष एकूण 572 आणि एकूण शिक्षण सेवक संख्या 1068. तर अशा पद्धतीने मित्रांनो या संपूर्ण प्रोग्राम ठरलेला आहे जिल्हा परिषद रत्नागिरीचा समुपदेशन पदस्थापना प्रक्रियेबाबत. तर ही होती अपडेट रत्नागिरी जिल्हा परिषदची दिनांक 19/3/2024 रोजी. ती संपूर्ण उमेदवारांना पाठवण्यात आली आहे की 1068 पदे आहेत आणि यांचा जे काही समुपदेशन प्रक्रिया प्रोग्राम आहे तो दिनांक 19/3/2024 ते 20/3/2024 या 2 दिवसात पार पडणार आहे. तर अशा पद्धतीने ही नोटिफिकेशन होती. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. ज्या कोणी उमेदवारांची रत्नागिरी जिल्हा परिषदेसाठी निवड झाली आहे अशा सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. धन्यवाद.